देण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता 4 युग झाली आणि आकाशवाणी केली दुर्गाला क्षरपुरुषाने की दुर्गा सृष्टी रच. दुर्गाने म्हटलं, प्रकृती देवीने म्हटलं की तुमचा ज्येष्ठ पुत्र तुमच्याच शोधात गेला आहे, माझं न ऐकता गेला आहे. तर आकाशवाणीतून म्हटला कालपुरुष, क्षरपुरुष, त्याला परत बोलाव, मी कधीही दर्शन देणार नाही. तर त्या मुलीला तिकडे पाठवलं. मुलीनं जाऊन पाहिलं आणि आवाज दिला. ब्रह्मा उठला नाही. आपल्या आतून अंतःकरणाने फोन केला, टेलिफोन केला. हे माते, ब्रह्माजी उठत नाहीत, आता काय करू? खूप आवाज दिला. दुर्गाने म्हटलं की तू त्यांचे चरण स्पर्श कर. चरण स्पर्श होताच ब्रह्माचे डोळे म्हणजे ब्रह्माची समाधी तुटली. समोर पाहिलं एका तरुणीला. ब्रह्माजी म्हणाले की तू कोण कुलटा आलीयस? तुला मी शाप देतो, तू माझा तपोभंग करायला आलीयस. तेव्हा मुलगी म्हणाली की मला मातेनं पाठवलंय आणि तुमच्याशिवाय सृष्टी रचता येत नाहीये. आई खूप चिंतित आहे, तुम्ही चला. तेव्हा ब्रह्मा म्हणाले की कसं येऊ? पित्याचं दर्शन झालं नाहीये. आईजवळ मी प्रतिज्ञा करून आलो होतो की जर मला पित्याचं दर्शन झालं नाही तर मी तुला तोंड दाखवणार नाही, दर्शन नाही देणार, परत नाही येणार. आता कसा येऊ? परमात्मा मिळाला नाही. तर ब्रह्माने सांगितलं की तू एक काम कर, तू खोटी साक्ष दे, तर मी तुझ्याबरोबर येईन. आता त्या मुलीने विचार केला की आईचं काम झालं नाही तर ती क्रोधित होईल आणि जर मी खोटं बोलले तर असं म्हणतील की मी माझ्या मर्जीने बोलले, तर मी मरून जाईल, हा भार सहन नाही होणार. तर तिने अट घातली की तू माझ्याबरोबर विलास कर, तर मी तुझी खोटी साक्ष देईन, तू माझ्याबरोबर असं कर. ब्रह्माने विचार केला की परमात्म्याचं दर्शन झालं नाहीये, तसा तर मी घरी जाऊ शकत नाही. त्याने त्या तरुणीची गोष्ट ऐकली. तर त्या मुलीने आपल्या वचनाने आणखी एक मुलगी निर्माण केली आणि म्हणाली की एकापेक्षा दोघींची साक्ष अधिक चांगली राहील. तिने त्या दुसऱ्या मुलीलाही सांगितलं की तू पण साक्ष दे की ब्रह्माजींना पित्याचं दर्शन झालं आहे आणि आमच्या समक्ष झालंय. तिनेही त्याच उद्देशाने ही अट घातली की यांनी मला खोटं ठरवू नये आणि यातून आपण वाचू. त्या मुलीनेही ब्रह्माला तीच अट घातली. ब्रह्माने ते स्वीकार केलं. आता ते तिघेच्या तिघेही माता दुर्गाकडे आले. आता दुर्गाने विचारलं, प्रकृती देवीने विचारलं ब्रह्माला, तुला तुझ्या पिताजींचं दर्शन झालं काय? आता त्या नियोजित षडयंत्रानुसार ब्रह्माजींनी सांगितलं की हो, मला माझ्या पित्याचं दर्शन झालंय. तर माता दुर्गा म्हणाली की मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? कारण दुर्गाला तर निश्चित माहिती होतं त्याचे पिता त्याला दर्शन देणार नाहीत, हा त्यांचा अंतिम आदेश होता, अंतिम निर्णय होता, ते ठाम होते. आता दुर्गाला तर पूर्ण दृढ विश्वास होता की असं होऊच शकत नाही. तर ती म्हणाली की काही साक्षीदार दाखव, काही पुरावा दाखव. ब्रह्माने सांगितलं की ह्या दोन्ही मुली माझ्या साक्षीदार आहेत. दोन्ही मुलींना दुर्गाने विचारलं की सांगा, तुमच्या समक्ष यांना दर्शन झालंय? म्हणलं हो. दोघींनीही खोटी साक्ष दिली की आमच्या समक्ष यांना ब्रह्माजींना परमात्म्याने दर्शन दिले मानव सदृश्य. कारण वेदात लिहिलंय, यजुर्वेद अध्याय नंबर 5च्या श्लोक नंबर 1 मध्ये आणि 5च्या मंत्र नंबर 8 मध्ये. 8 मध्ये तर 3 वेळा लिहिले भगवानाविषयी आणि यजुर्वेद अध्याय नंबर 5च्या मंत्र नंबर 1 मध्ये 2दा लिहिले, अग्ने तनुरसी विष्णवे त्वा सोमस्य तनुरसी.
परमात्मा सशरीर आहेत. त्या परमेश्वराचं सर्वांचं पालनपोषण करण्यासाठी त्या अमर पुरुषाचं शरीर आहे. आणि ऋग्वेद मंडल नंबर 1 सूक्त नंबर 31 मंत्र नंबर 18 मध्ये स्पष्ट केलं आहे की तो नरवत अग्नेय म्हणजे मनुष्यरूप आहे. मनुष्य समान आहे तो परमात्मा. तर ब्रह्माला वेदांमधून माहिती होतं की भगवान मनुष्यासारखा आहे. त्यातून त्यांना समजलं आणि त्यांनी सांगितलं की भगवान मनुष्य सदृश्य आहे. आता दुर्गाला सगळ्यांनी साक्ष दिली, त्यामुळे दुर्गा बुचकळ्यात पडली की मला तर तो सांगत होता की मी दर्शन देणार नाही आणि यांना तर दर्शन दिलं. आता दुर्गा आपल्या मनात दुःखी होऊन दूर जाऊन बसली आणि म्हणू लागली की तू तर फारच खोटारडा आहेस. आकाशवाणीतून अंतर्मनातून तिने संपर्क साधला. अशाच प्रकारे बोलून घेतात जे सगळे भक्तीने ज्या सिद्धी प्राप्त होतात त्याच्या सहाय्याने दूर देशातील माणसाशी पण बोलू शकतात. आता दुर्गा म्हणाली की तू खोटारडा आहेस, तुम्ही खोटंही बोलता, सांभाळा तुमच्या कामाला, सगळं तुम्हीच करा. मला एक सांगता, मुलांना दुसरंच सांगता. तेव्हा त्या कालने ब्रह्मने क्षरब्रह्मने आकाशवाणी केली की हे तिघेही खोटं बोलत आहेत, मी कोणालाही दर्शन दिलं नाही. तेव्हा दुर्गा करारी मनाने आली. जसं तपास आधी करायला जेव्हा कळतं की खरं काय आहे, आधी तर तो नम्रपणे विचारतो, तो ठाणेदार, आणि मग लाठी घेऊन उभा राहतो आणि विचारतो की खरं सांग, खोटं बोलतोयस तू, मी त्याच्याकडून ऐकलंय, मी याच्याकडून असं असं ऐकलंय. तसं ती म्हणू लागली की मला आकाशवाणी झालीय परमात्म्याची, तुम्हाला कोणीही दर्शन दिलेलं नाहीये. तेव्हा ब्रह्मा हसला आणि म्हणाला, माते, मी प्रतिज्ञा करून गेलो होतो की पित्याचं दर्शन झालं नाही तर मी तुला तोंड दाखवणार नाही. पित्याचं दर्शन झालं नव्हतं. आम्ही तिघे मिळून खोटं बोललो परत येण्यासाठी. तेव्हा दुर्गाने त्या तिघांनाही शाप दिला. ब्रह्माला शाप दिला की तुझी या जगात पूजा होणार नाही आणि तुझे जेवढेही शिष्य वंशज होतील ते तुझ्यासारखेच लबाड खोटारडे असतील, सत्य माहीत नसूनही स्वतःला विद्वान म्हणवतील. तर ब्रह्माजीचे शिष्य कोण आहेत? ऋषी महर्षी. त्यांना वेदांचं काहीच ज्ञान नव्हतं आणि महर्षी पदवी प्राप्त करून घेतली. आम्ही दाखवतो, घाबरू नका जे पहिल्यांदाच ऐकतायत. पूर्ण तपशिलात सांगू की सतयुगातील ब्राह्मण आणि गुरु ऋषींना वेदांचं केवढं ज्ञान होतं. त्यांना वेदांचं काहीच ज्ञान नव्हतं. आता ब्रह्माजींना खूप चिंता वाटू लागली की मला शाप दिला, माझी पूजा होणार नाही. ब्रह्मांना भोवळ आली. हा आघात एवढा जोरात लागला त्यांना शापाचा. नंतर दुर्गाने विष्णूंना विचारलं की हे पुत्रा, तू पण आपल्या पित्याचा शोध घे, नाहीतर सृष्टी करण्याच्या नादात समाधी लावून बसशील आणि सृष्टी करण्यात अडचण येईल. विष्णूजी निघाले पित्याच्या शोधात आणि शेषनागाच्या लोकात येऊन पोहोचले. आता पुण्यात्म्यांनो, प्रत्येक प्राण्याने आपली सीमारेषा आखून घेतलेली आहे, सीमा निश्चित केली आहे. जशी बैलाने त्याच्या सीमेत जर कोणी दुसरा बैल आला तर त्याच्याशी भांडू लागतो, तशी कुत्रेही आपली सीमा आखून घेतात. तसंच जेव्हा शेषनागाच्या लोकात विष्णूजींनी प्रवेश केला तर शेषनागाला वाटलं की ह्यानं माझ्या हद्दीत, माझ्या सीमारेषेत एवढ्या निर्भयाने कसा काय प्रवेश केला? याला कोणाची भीती नाही वाटली? मी तर इथला सम्राट आहे. आता जसे विष्णूजी जवळ आले तसे त्याने 1000 फणे बाहेर काढले शेषनागाने आणि 1000 फणांनी विषाचा फुत्कार मारला. जसं धुकं पसरतं तसं विष्णूजींच्या चारही बाजूला त्या विषाच्या फवाऱ्याचं धुकं पसरलं आणि श्री विष्णूजींच्या शरीरावर, पूर्ण शरीरावर असा काळा रंग पसरला. त्या विषामुळे शरीर काळं झालं. आता विष्णूजींनी पाहिलं की ह्या नागाने हे काय केलं? मी तर याला काही बोललो नाही. आगंतुकाबरोबर हा असा दुर्व्यवहार करतो? मी याला काही बोललो नाही, मी याला काही इजा केली नाही. मी तर माझ्या पित्याच्या शोधार्थ आलो होतो आणि याचं इतकं डोकं फिरलंय
आणि विष्णूजींनी विचार केला की आता मारूनच टाकतो ह्या नागकिड्याला. जसे ही नागकिड्याला मारण्यासाठी विष्णूजी पुढे सरसावले, आकाशवाणी झाली एकदम ब्रह्मची, क्षरपुरुषाची, यांच्या पित्याची, की विष्णू, तुम्ही एक दुसऱ्याला जर असं मारत राहिलात तर सृष्टी कशी चालणार? तू परत जा आणि कुठेही मी कोणासमोर प्रकट होणार नाही, कोणाला दर्शन देणार नाही. माझी उपलब्धी कोणी करू शकत नाही आणि जाऊन आपल्या आईला सरळ सरळ सांग की मला दर्शन झालेलं नाही. जर तू खोटं बोललास तर तुझी स्थिती सुद्धा ब्रह्मासारखीच होईल. आणि ह्या शेष नागाने तुझ्याबरोबर जो अभद्र व्यवहार केला आहे त्याचा सूड, जशास तसे या न्यायाने तू त्याचा बदला. द्वापार युगात श्रीकृष्णाच्या रूपात जाशील तेव्हा तू याचा बदला घे. आणि आता तू याला काही बोलू नकोस. विष्णूजीला जेव्हा आकाशवाणी झाली तेव्हा परमात्म्याची आकाशवाणी मानून परत मातेजवळ आले. मातेनं विचारलं, बाळा, तुला तुझ्या पित्याचं दर्शन झालं? विष्णूजी म्हणाले की नाही माते, मला कुठलंच दर्शन झालं नाही. मातेनं विचारलं, तुझे असे हाल का झालेत? तो म्हणाला, मी शेष लोकात गेलो होतो आणि तिथे असं असं झालं. आणि आकाशवाणीतून सांगितलं की आता याला नको मारूस. द्वापार युगात श्रीकृष्णाच्या रूपात तू जाशील तेव्हा तुला याचा बदला घेता येईल. आता दुर्गाने विष्णूजीला कवटाळलं आणि म्हणाले की बाळा, तुला स्थितीचा विभाग दिला जाईल, तुझी पूजा जगात होईल आणि तू खूप सच्चा व्यक्ती आहेस. आता तिसऱ्या पुत्राकडे शिवजीकडे दुर्गा माता गेली आणि म्हणाली, बाळा, तुझ्या 2 बंधूंना तर पित्याचं दर्शन झालं नाही, त्यांनी तर खूप प्रयत्न केला. आता तूही तुझ्या पित्याचा शोध घे, नाहीतर नंतर सृष्टिकर्म सुरू होईल, त्यानंतर तू तिकडे जा, संन्यास धारण कर. आत्ताच जाऊन शोध घे. भगवान शिवजींनी, शंकरांनी समजदारी केली. म्हणाले, माझ्या दोन्ही मोठ्या बंधूंना पित्याचं दर्शन झालं नाही. ब्रह्माजींनी तर 4 युग समाधी सुद्धा लावली आणि विष्णूजींनी तर तसा भरपूर शोध घेतला. मी तर प्रयत्न पण करणार नाही माते, पण मला एक वरदान दे. दुर्गेला शिवजींनी, तमोगुणयुक्त शिवजींनी म्हटलं की मला एक वर दे माते, की माझा मृत्यू कधीच होऊ नये, मला अमर कर. आता दुर्गा म्हणाली की बाळा, श्रीदेवी म्हणाली की पुत्रा, इथे असं नाही होऊ शकत. ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू होणारच होणार. ही माझ्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. पण मी तुला एक विधी सांगते ज्यामुळे तुझं आयुष्य सगळ्यात जास्त होईल. तर भगवान शिवजी म्हणाले की माता कृपा कर. तर दुर्गा म्हणाली की बाळा, हे आयुष्य वाढवण्याचा एक विधी आहे, मार्ग आहे, की प्राणायाम करून श्वासाला सूक्ष्म कर. एका स्थानावर बसून रहा आणि सूक्ष्म श्वास कमीत कमी घेतल्याने आयुष्य वाढतं, कारण आयुष्य श्वासावर अवलंबून आहे. तर भगवान शंकरांनी हेच शिरोधार्य मानलं आणि म्हणाले, जशी आपली आज्ञा. आपण पाहतो की भगवान शिवजी बऱ्याचदा समाधीस्थच दिसतात. त्यांना तर दीर्घायुष्य आहे. 7 ब्रह्माजींच्या मृत्यूनंतर 1 विष्णूजींचा मृत्यू होईल आणि 7 विष्णूजींच्या मृत्यूनंतर 1 शिवजींचा मृत्यू होईल, तमोगुण शिवजींचा. एवढं मोठं आयुष्य आहे. आणि एका ब्रह्माजींचं आयुर्मान किती आहे? ब्रह्माजींचा 1 दिवस, रजगुण ब्रह्माजींचा 1 दिवस 1000 चतुर्युगा एवढा असतो. आणि तेवढ्याच रात्री. एका चतुर्युगात किती वर्ष आहेत आपल्या मनुष्ययुगात? 43,20,000 वर्ष एका चतुर्युगात. असा 1000 चतुर्युगांचा ब्रह्माजींचा दिवस आणि तेवढ्याच रात्री आहेत. 30 दिवस रात्रींचा 1 महिना, 12 महिन्यांचं 1 वर्ष आणि 100 वर्षांचं ब्रह्माजींचं आयुष्य. याच्या 7 पट विष्णूजींचं, सत्वगुण विष्णूजींचं आणि विष्णूजींच्या 7 पट तमगुण शिवजींचं. इतकं मोठं आयुर्मान असतं. मग या तिन्ही पुत्रांचा विवाह करायचं दुर्गाने ठरवलं.
आकाशवाणी केली काल ब्रह्मने क्षरपुरुषाने दुर्गादेवीला की दुर्गा तू ह्या तिन्ही पुत्रांना परत सागर मंथनाला पाठव आणि तिथं त्यांच्या विवाहासाठी तूच 3 रूपं घे, 3 कन्या रूप धारण करून ये. आता श्रीदेवीने 3 रूपं बनवली गुप्तपणे आणि समुद्रात लपवली. तिकडून तिन्ही पुत्रांना सांगितलं की जा मुलांनो, तुम्ही सागर मंथन करा आणि काल ही सगळी व्यवस्था करतो. यांनी जाऊन सागर मंथन दुसऱ्यांदा केलं तर 3 मुली बाहेर आल्या. आता माताने सांगितलं होतं की बाळांनो, जी पहिली येईल आधी पहिल्या कन्येची ओळख करून घे, मग दुसऱ्या कन्येची ओळख कर आणि मग तिसऱ्या कन्येची ओळख करून घे. तर तिघांनी ते मागे पुढे केलं आणि मातेकडे घेऊन आले. दुर्गाने विचारलं पहिली कोणती बाहेर आली, तर ही. तिचं नाव सावित्री ठेवण्यात आलं आणि ब्रह्माला सांगितलं की ही तुझ्या पत्नी रूपात असेल. दुसरीला सांगितलं तुझं नाव लक्ष्मी असेल आणि विष्णूजींबरोबर तिचा विवाह केला. आणि तिसरीला सांगितलं की तुझं नाव उमा असेल आणि तिचा विवाह शिवजींबरोबर केला. आता इथून ह्या एका ब्रह्मांडामध्ये कालसृष्टीला प्रारंभ झाला. ह्या क्षरपुरुषाच्या परिवाराला प्रारंभ झाला. यातून सूर आणि असुर निर्माण झाले. आणि पुण्यात्म्यांनो, जे पुराणात आपण सागर मंथनाबाबत ऐकतो की 14 रत्न निघाली, भगवान शिवजींनी विषप्राशन केलं, ही तर सगळी नंतरची गोष्ट आहे. तर पहिल्यांदा हे अशा प्रकारे सागर मंथन झालं होतं. ते ह्या वेदांमध्ये पुराणांमध्ये नाहीये, ते सूक्ष्म वेदात आहे, 5व्या वेदात. पुण्यात्म्यांनो, आता ही आहे ती सृष्टी रचना जी 5व्या वेदात आहे, सूक्ष्म वेदामध्ये. आता 5व्या वेदाची आपल्याला कल्पना नव्हती. आदी शंकराचार्यांनी आपल्याद्वारा रचलेल्या पुस्तकात त्या सूक्ष्म वेदाचं 5व्या वेदाचं वर्णन केलं आहे आणि त्यांनी आपल्याद्वारे रचलेल्या त्या पुस्तकात उल्लेख केला आहे. वेळ आली की आपण दाखवू. आता परमेश्वर कबीर देवजींनी 600 वर्षांपूर्वी सन 1398 मध्ये ते सशरीर आले होते सतलोकावरून शिशुरूप धारण करून. काशीनगरीत लहर तारा तलावात फुललेल्या कमळावर शिशुरूपात विराजमान झाले होते प्रभू. आणि हा 5वा वेद सांगण्यासाठी ते स्वतःहून आपल्याकडे येत आहेत. आणि त्यांना एक निस्संतान विणकर जोडपं घेऊन गेलं होतं. विणकराच्या घरी त्यांचं संगोपन झालं. आपल्या लीला दाखवत ते मोठे झाले. कारण असेच परमात्मा लीला करू शकतात, कारण वेदांमध्ये सुद्धा असंच लिहिलेलं आहे की तो परमात्मा येतो प्रत्येक युगामध्ये आणि असं मनुष्यासारखं जीवन जगून, मनुष्यासारखं कर्म करून, आपल्या लीला दाखवून आपला निर्वाह करून दाखवतो. ऋग्वेद मंडल नंबर 1, सूक्त नंबर 31, मंत्र नंबर 17 मध्ये. तर परमात्म्याने आपली वाणी आजपासून 600 वर्षांपूर्वी आपल्या मुखकमलाद्वारे गीतेच्या अध्याय नंबर 4 मध्ये श्लोक क्रमांक 32 मध्ये ज्याविषयी म्हटलं आहे की धार्मिक यज्ञ म्हणजे अनुष्ठानाची अत्याधिक माहिती, विस्ताराने सत्य माहिती, खरी माहिती, संपूर्ण माहिती ब्रह्मणमुखे. ब्रह्मण म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म, मुखे म्हणजे मुखामधून उच्चार केलेल्या वाणीमध्ये अगदी विस्ताराने सांगितलंय. ते तत्वज्ञान आहे. त्याची माहिती घेतल्यानंतर आपली सगळी कर्म समाप्त होतात. म्हणजे चूक-भूल बंद होईल, चुकीची साधना आपण करणार नाही. परमेश्वर कबीर देवजी त्यावेळी म्हणत असत की ह्या नकली गुरु आचार्यांना, भोंदू मंडळींना की तुम्ही जनतेची दिशाभूल करीत आहात. तुम्ही म्हणताय की ब्रह्मा विष्णू महेशाचे कोणी मातापिता नाहीयेत. परमात्मा म्हणतात की यांचे मातापिता आहेत, त्यांचा जन्ममृत्यू होतो, ते जन्मतात, ते मरतात, ते अविनाशी नाहीयेत, ते संपूर्ण देव नाहीयेत. तर ह्या गोष्टीचा खूप विरोध झाला होता परमेश्वराला. त्या भोंदू आचार्यांनी, त्या नकली गुरूंनी कबीर परमेश्वरांच्या बाबत
खूप खोट्या अफवा पसरल्या की ते खोटे आहेत, अशिक्षित आहेत, त्यांनी गीता पठण केलेलं नाही, पुराण पठण केलेलं नाही, संस्कृतचं ज्ञान नाही. अशिक्षित व्यक्ती आहेत ते, त्यांना काय माहीत वेद व पुराण काय आहे ते, हे खोटं बोलतायत, त्यांचं ऐकू नका, त्यांना मानू नका. तिथंच तर आमची फसवणूक झाली आम्हा जनतेची. कारण आमचे आचार्य जे आहेत, जे गुरु लोक होते, ब्राह्मण ऋषी होते, ते संस्कृत भाषेचे ज्ञानी होते. तर आपण हा विचार केला की हे सगळे ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये विद्यमान आहेत, लिहिलेले आहेत. तर कबीरजी संस्कृत जाणत नव्हते, ते कुठल्या ब्राह्मणाकडे शिकलेले नव्हते. म्हणून कबीरजी खोटं बोलत असतील आणि आपले गुरु आचार्य खरं सांगत असतील, अशी धारणा करून त्या परमेश्वराच्या ज्ञानाला आम्ही स्वीकारलं नाही आणि त्याचेच दुष्परिणाम आम्ही आजही भोगत आहोत. आम्ही जी भक्ती करतो ती शास्त्राविरुद्ध आहे. आम्हाला जे ज्ञान प्राप्त आहे ते परमात्म्याचे ज्ञान नाही. आजपासून 600 वर्षांपूर्वी आपले परमेश्वर सच्चिदानंद घनब्रह्मवाणीद्वारे बोलले होते. जसं ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86 मंत्र 26 आणि 27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 82 मंत्र नंबर 1, 2 आणि 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 20 मंत्र नंबर 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 96 म्हणजे 96 मध्ये, मंत्र 16 पासून 21 पर्यंत. त्यात म्हटले की परमात्मा सतलोकातून चालत येतात. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1 मंत्र नंबर 8, 9 मध्ये स्पष्ट केलंय हे परमात्म्याने की तो शिशुरूप धारण करतो आणि जेव्हा शिशुरूपात तो येतो परमात्मा, तर त्याच्या पालनपोषणाची क्रिया कुमाऱ्या गायीकडून केली जाते आणि तो परमात्मा तत्वज्ञान, यथार्थ ज्ञान सांगण्यासाठी आपल्या प्रिय आत्म्यांना भेटतो. श्रेष्ठ वर्णीय आत्म्यांना तो भेटतो आणि आपल्या तत्वज्ञानाने परिपूर्ण करतो. त्या आधारावर परमात्मा ज्या लीला करतात तशाच प्रकारे करत आदरणीय धरमदास साहेबांना भेटले. चांगल्या आत्म्यांमध्ये ते कोणाकोणाला भेटले? आदरणीय धरमदास साहेबांना भेटले, आदरणीय मलुकदास साहेबांना भेटले, आदरणीय दादूदास साहेबांना भेटले, आदरणीय नानकदास साहेबांना भेटले, आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छुडाणी जिल्हा जज्जर हरियाणा यांना पण भेटले, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेकडा जिल्हा मेरठ उत्तर प्रदेश यांना पण भेटले. तर ते परमात्म्याच्या गुणामध्ये लिहिलं आहे की ते असं करतात की वेद पण त्याची साक्ष देतात. त्याच आधारावर ते धरमदास साहेबांना भेटले, जे बांधवगडचे राहणारे होते, मथुरेला गेले होते परमात्म्याच्या शोधात. तिथे परमात्म्याने सांगितलं की भगवान या तीर्थस्थळांवर नाहीये, तर या सद्ग्रंथांमध्ये लिहिलेल्या विधीतून प्राप्त होईल. आणि धरमदासजी, आपण इथं म्हणत होता की भगवान इथे संचार करत होते श्रीकृष्णजी, पण आता तर ते नाहीयेत. ज्यावेळी संचार करत होते तेव्हा यायचंस तू, आता ते नाहीयेत. आता तू काय शोधायला येतोयस? आपल्या सद्ग्रंथात लिहिलं आहे, त्या सद्ग्रंथांमधून शोधा. काय म्हटले भगवानाने? धर्मदास ये जग बोरा न, कोई न जाने पद निर्वाण, यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए वो राम नियारा. परमेश्वर कबीरदेवजींनी ही सृष्टीरचना धरमदासजींना ऐकवली होती. आदरणीय धरमदासजींना परमपूज्य परमेश्वर कबीरदेवजींनी जी कथा दासांनी आपल्याला ऐकवली, ती कथा आदरणीय धरमदास साहेबांना ऐकवली होती. त्यातूनच ती दासांनी आपल्याला ऐकवली. आता ती सच्चिदानंद घनब्रह्मवाणीद्वारे लिपिबद्ध आहे. कबीर सागरमध्ये लिहिलंय, ते वाचून आपल्याला सांगतोय. त्याला कबीर वाणी म्हणतात, सच्चिदानंद घनब्रह्मवाणी म्हणतात, ज्याच्याविषयी गीतेच्या अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये सांगितलं आहे की ते सच्चिदानंद घनब्रह्म मुखारविंच्या वाणीमधून उतरलेल्या अमरवाणीत, कबीरवाणीत लिहिलं आहे. धर्मदास ये जग बोरा न, कोई न जान पद निर्वाण, यही कारण मैं कथा पसारा, जग से कहिए वो राम नियारा. यही ज्ञान जग जीव सुनावो, सब जीवों का भरम नसाओ, अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ति भाई. ह्या तिन्ही देवांची उत्पत्ती मी तुला सांगतो, परमेश्वर म्हणतायत कबीर देवजी. परमपूज्य कबीर परमेश्वरजी काय सांगतायत की आता मी तुम्हाला तिन्ही देवांची उत्पत्ती सांगतो. पुण्यात्म्यांनो,
600 वर्षांपूर्वी परमात्म्याने हे ज्ञान आपल्या सच्चिदानंद घनब्रह्म वाणीतून लिहिलं आणि बोललं. आणि तेच आता आपल्याला दाखवणार पुराणांमध्ये आणि वेदांमध्ये, गीतेमध्ये. तुम्ही तोंडात बोटं घालाल की खरंच हे भगवान आहेत? आम्हाला कसं मूर्ख बनवलं होतं या नकली आचार्यांनी, गुरूंनी. आम्हाला आमच्या अभ्यासक्रमाबाबतही ओळख करून दिली नाही त्यांनी. आमचे अभ्यासक्रम आमचे सद्ग्रंथ आहेत. याच्या विरुद्ध जे ज्ञान दिलं जातं ते शास्त्राविरुद्ध आहे, अभ्यासक्रमाविरुद्ध आहे. अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ति भाई. कुछ संक्षेप कहूँ गौराई, सब संशय तुमरे मिट जाई. म्हणतायत थोड्या वेळात संक्षिप्तमध्ये सांगतो म्हणजे सगळे संशय दूर होऊन जातील. ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम ना पाई. ह्या ज्ञानाला जी बुद्धिमान व्यक्ती ऐकेल ह्या कथेला तर हृदयाला लावेल की हेच सत्य आहे. आणि प्रमाण पाहतील सद्ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये, वेदांमध्ये, गीतेमध्ये. बुद्धिमान तर हृदयाला लावेल आणि म्हणेल हीच सत्य गोष्ट आहे. आम्हाला कळलं नाही. आणि मूर्खाने ऐकलं तर काही दुःख नाही, त्याला काही समजणारच नाही. तो तर अडाणी माणूस आहे. प्रमाण पाहूनही जो मानत नाही तो अडाणीच ना. ज्ञानी सुने सो हृदय लगाई, मूर्ख सुने तो गम ना पाई. आता मी ज्याविषयी सांगणार आहे ते शहाणे तर समजतीलच. माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जम दारुण वंशन अंजन. ब्रह्माश्री विष्णुश्री शिवजी यांच्या माता तर अष्टांगी वा दुर्गा आहेत आणि पिता हे ज्योतनिरंजन क्षरपुरुष क्षरब्रह्म काल आहेत. माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जम दारुण वंशन अंजन. पहले कीन निरंजन राई, पीछे से माया उपजाई. पहिले तर म्हणत होते की ज्योत निरंजन क्षरब्रह्मचा अंड्यातून जन्म झाला, उत्पत्ती झाली परमात्म्यापासूनच. आणि नंतर दुर्गेची उत्पत्ती केली परमेश्वराने, परमक्षर ब्रह्मने, सत्पुरुष कबीर साहेबांनी. तर मग काय सांगतायत की पहले कीन निरंजन राई, पीछे से माया उपजाई. माया दुर्गाला म्हणतात. माया रूप देख अति शोभा, देव निरंजन तन मन लोभा. दुर्गेच्या सुंदर रूपाला पाहून त्याच्यामध्ये विषय वासना प्रभावित होते, प्रबळ होते. कामदेव धर्मराय सताए, देवी को तुरंत धर खाए. काय म्हणतायत? ह्या काळाअंतर्गत उत्तेजना उत्पन्न झाली आणि दुर्गा त्याच्या मुखातून आत गेली. त्याने अभद्र पद्धतीने तिला आलिंगनात घेण्यासाठी हात पसरवले होते आणि चुंबन घेण्यासाठी तोंड उघडलं होतं वेड्यासारखं. दुर्गा त्याच्या तोंडातून पोटामध्ये गेली. पेट से देवी करी पुकारा, हे साहेब मेरा करो उभारा. टेर सुनी तब हम ता आए, अष्टंगी का बंध छुड़वाए. परमात्मा म्हणतायत की धर्मदासजी मग मी तिथे गेलो दुर्गेजवळ, तर पोटात होती तशा मी बाहेर काढलं तिला. सतलोक में कीन्या दुराचारी, काल निरंजन दीन्यानकारी. माया समेत दिया भगाई, 16 शंख कोस दूरी पर आई. अष्टंगी और ये काल अब दोई, मंद कर्म से गए बिगोई. धर्मराय को हिकमत कीन्या, नखरेखा से भग कर लीना. धर्मराय पण सांगतायत की ह्या काळाने प्रतिज्ञा केली होती परमेश्वरासमोर. परमात्म्याने म्हटलं होतं की तू ह्या आत्म्यांना दुःखी करशील. तो म्हणाला नाही हो, जो जसं कर्म करेल तसं फळ मी त्याला देईन. मी तर धर्माचं राज्य करीन म्हणून तर धर्मराज म्हणवून घेतो. पण इथे म्हणवून घेतो धर्मराज, पण करतो मात्र सगळा अन्याय. धर्मराज म्हणजे न्यायाधीश. आता हा काळ तसं तर न्यायाधीश म्हणवतो पण करतो सगळे अन्याय. तर परमात्मा म्हणतात निरंजन धन तेरा दरबार, जा तनिक न्याय विचार. आता काय म्हणतात? धर्मराय को हिकमत कीना, नखरेखा से भग कर लीना. म्हणतायत की दुर्गाची प्रजनन इंद्रिय त्यांनी आपल्या सिद्धिशक्तीने बनवली. ज्योत निरंजन किने भोग बिलासा, माया को रही तब आशा. दुर्गा गर्भवती झाली. 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए. होय होय, हे परमात्मा. परमेश्वरांनी स्वतः येऊन आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीचं ज्ञान दिलं, विधान दिलं. 600 वर्षांपूर्वी सगळं सांगितलं.
आणि तेच आज आपल्या पुराणांमध्ये सांगितलं आहे. तुम्ही पहा, तुम्ही हैराण होऊन जाल. 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णू शिव नाम धराए. 3 पुत्रांचा जन्म झाला. दुर्गापासून ब्रह्मा, विष्णू, महेश अशी नावं ठेवली. 3 देव विस्तार चलावे, इनमें यो जग धोखा खावे. ह्या तिन्ही देवता ह्या काळाचं, ह्या ब्रह्मांडाचं संचालन करतायत आणि त्यांना सर्वेश्वर मानून हे जग फसलं जातंय. 3 लोक अपने सुत दीन्या, सोन निरंजन बासालीन्या. 3 लोक, पृथ्वीलोक, स्वर्गलोक आणि खाली पाताळ लोक, हे तिन्ही लोक आपल्या पुत्रांना देऊन स्वतः शिखरावर एकांत राहतात. गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 25 आणि 26 मध्ये म्हणतायत, श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून हा काळ म्हणतोय हा मूर्ख समुदाय मला अव्यक्ताला व्यक्तमध्ये करून मला मनुष्य स्वरूपात आल्याचं मानतायत. मी काही कृष्ण नाहीये. आय एम नॉट कृष्ण. आणि हा म्हणतो की मी कधी कोणाच्या समक्ष प्रकट होत नाही. हा माझा अनुत्तम, हा घाणेरडा नियम आहे माझा. आता जो भगवान, आता जो पिता पुत्रांच्या समक्ष सुद्धा प्रकट होत नाही म्हणजे त्याच्यात काहीतरी दोष आहे. हा चांगला नियम नाहीये त्याचा. म्हणून हा अनुत्तम, घाणेरडा, दोषयुक्त आणि वाईट नियम आहे, अविनाशी नियम आहे. आणि मग म्हणतोय की मी माझ्या योग मायेने लपून राहतो. यातून सिद्ध होतं की तो कुठेतरी आकारात आहे, अव्यक्त आहे. अव्यक्तचा अर्थ निराकार नाही. जसे ढग जमतात सूर्याभोवती तेव्हा तो आपल्याला दिसत नाही. त्याचा काही थोडाफार प्रकाश जाणवतो तरी सुद्धा, पण तो आम्हाला दिसत नाही. तो ढगांपलीकडे अव्यक्त आहे, साकार आहे. जेव्हा दिसताक्षणी तो ढग दूर होताच तो साकार होतो, पण त्याला निराकार नाही म्हणतायत. भगवान दिसला तर साकार आणि नाही दिसला तर निराकार. ही काय व्याख्या झाली भगवानाची? तो साकारच आहे पण नाही दिसत ही वेगळी गोष्ट आहे. त्याला अव्यक्त म्हणू शकतो, जो दिसत नाही, आपण पाहू शकत नाही, ही वेगळी गोष्ट आहे. पण परमात्मा साकार आहे. निराकार आणि साकाराची परिभाषा वेगवेगळी असते. निराकार कधीच दिसत नाही, ज्याचा काही आकारच नाहीये. आणि साकार म्हणजे जो सशरीर आहे, त्याला काही आकार आहे, त्याला साकार म्हणतात. ज्या अज्ञानांना ज्ञान नाही त्यांनी परमात्म्याची भाषा बदलून टाकली आपल्या अज्ञानीपणामुळे. तर तो तत्वज्ञानहीन प्राणी आहे. तो स्वतःच म्हणतो की मी लपून राहतो, कधी कोणाच्या समोर येत नाही. हीच सच्चिदानंद घनब्रह्माची वाणी सांगतीये, कबीर वाणी. ये ज्योत निरंजन सुन ठिकाणा. म्हणजे वरती 21व्या ब्रह्मांडाच्या वरच्या स्थानावर राहतोय. और ब्रह्मा विष्णू शिव भेद न जाण्या. ब्रह्मा विष्णू महेशला पण माहिती नाही ते कोण आहेत, कसे आहेत, कुठे आहेत. 3 लोक अपने सुत दीन्या, सोन निरंजन बासालीन्या. 3 देव सो उसको ध्यावे, निरंजन का वो पार न पावे. ह्या तिन्ही देवता समाधी लावतात आणि तरीही ते प्रयत्न करत राहतात, कारण आत्मा राहू शकत नाही भगवानाशिवाय. म्हणून सतत प्रयत्न करत राहतात, तपस्या करत राहतात. पण त्याचं रहस्य कळू शकलं नाही. सुरुवातीला त्यांनी प्रयत्न केला पण नाही कळू शकलं. म्हणून दुर्गाने त्यांना सांगितलं की ते निराकार आहेत. तर त्यांनी स्वीकार केला की ते निराकार आहेत. आणि यांच्या प्रयत्नातूनही तो त्यांना मिळाला नाही, म्हणून त्यांनी आपल्या सोच विचारातून त्याची व्याख्याच बदलली की तो निराकार आहे. कारण दिसत नाही त्यांना तो. त्यांची वे ऑफ वर्शिप परमात्मा पाहण्याची नव्हती. वेदांमध्ये जे वर्णन आहे परमात्म्याचं, ओम नाम आणि आदी जे साधनं आहेत, ही परमात्म्याला मिळवण्याची नाहीयेत. कारण गीता अध्याय नंबर 11च्या श्लोक 47 आणि 48 मध्ये हे श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान हा काळच देतोय श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून. आणि सांगतोय की अर्जुना, माझं वास्तविक रूप हेच आहे. आणि विराट रूप दाखवलं. आणि माझं दर्शन, माझी प्राप्ती, माझं हेच रूप आहे. आणि या रूपात मी कधी कोणाला दर्शन देत नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे. आणि असं म्हणतो की अर्जुना, तुझ्या आधी माझ्या ह्या रूपाला, जे आज तू पाहिलेस, आधी कुणीही पाहिलेलं नाही या विराट रूपाला. आता श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणत असते तर असं नसते म्हटले की हे माझं विराट रूप हेच खरं रूप आहे, हे काल रूप आहे, याला आधी कुणी पाहिलेलं नाहीये. कारण श्रीकृष्ण तर कौरवांच्या सभेत आपलं विराट रूप आधी दाखवून बसले होते. तर हे शब्द बोलले नसते जे श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 11च्या श्लोक 47 मध्ये म्हटलं आहे. आणि 48 मध्ये म्हटले की माझी प्राप्ती म्हणजे माझं रूपदर्शन म्हणजे भगवान प्राप्ती, ब्रह्मप्राप्ती म्हणजे ब्रह्मचं हे रूप आहे, हा काल आहे. म्हणतायत ना वेदोवर्णित विधीने
ना कुठल्या जपाने, ना तपाने, ना कुठल्या क्रियेने कोणीही प्राप्ती करू शकत नाही. याने हे सिद्ध होते की गीता अध्याय 8च्या श्लोक 13 मध्ये म्हटलंय की ओम इति एकाक्षरम ब्रह्मव्यवहारण मामनुस्मरण. माझ्या ब्रह्मचं फक्त ओम हे एकच अक्षर आहे. त्याचं उच्चारण करत श्रवण करणारा ये परयाती त्यजम देहम, जो शरीर सोडून जाईपर्यंत श्रवण करत राहतो, तर माझ्यापासून प्राप्त झालेल्या परमगतीला प्राप्त होतो. तो ओम नामाने जेवढी गती होऊ शकते तेवढी प्राप्त करतो. तर इथं हे म्हणतायत की माझी प्राप्ती ना वेदोवर्णित विधींनी, ना तपाने, ना जपाने, ना कोणत्या क्रियेने होऊ शकत नाही, हे श्लोक 47-48 मध्ये म्हटलंय. तर यातून हे सिद्ध झाले की त्या ज्योत निरंजनचं कोणीही दर्शन नाही घेतलं आणि त्याला म्हटलं की तो निराकार आहे. कहते खोजत खोजत था किया, अंत कहा बेचून. शोधून शोधून थकला आणि म्हणतोय की भगवान निराकार आहे, जेव्हा की तो साकार आहे. वेद आणि पुराण साकार म्हणतायत, कुराण साकार म्हणते, बायबल साकार म्हणते. आणि कोणत्याही धर्माच्या कोणत्याही भक्ताला विचारा, सगळे म्हणतात भगवान निराकार आहे. आता पुढच्या वेळेस आपल्याला सगळे डिटेल्स दाखवू, प्रत्येक शास्त्राचं प्रमाण देऊ, ह्या परमात्म्याद्वारे रचले गेलेल्या सृष्टीला प्रमाणित करू आपल्याच सद्ग्रंथांमधून. तेव्हा तुमचा विश्वास बसेल. बोलो सतगुरुदेव की जय. पुण्यात्म्यांनो, तुम्ही सगळे सृष्टीच्या रचनेविषयी ऐकत आहात. जोपर्यंत तुम्ही ह्या सृष्टीच्या रचनेविषयी जाणणार नाही, तोपर्यंत तुम्ही ह्या आध्यात्मिक ज्ञानाला, तत्वज्ञानाला नाही समजू शकणार आणि ना कुठल्या सद्ग्रंथाला समजू शकणार. ही जी सृष्टी रचना आहे ती हे समजा की एक मास्टर की आहे. सर्व सद्ग्रंथांना समजण्याची, त्यांचा खजिना बघण्याची ही मास्टर की आहे, म्हणजेच मुख्य किल्ली आहे. म्हणूनच तुम्हा सर्वांना परत परत सृष्टीच्या रचनेचं ज्ञान अत्याधिक दिलं जातं. आता सृष्टी रचनेमध्ये आपण परमेश्वर कबीर देवजींद्वारा रचलेल्या आपल्या सृष्टीचं ज्ञान त्यांच्याच द्वारे सांगितलेलं ह्या दासाच्या मुखारविंदमधून ऐकलं. ते आत्तापर्यंत आपल्याला शब्दशः ऐकवलंय, तोंडी ऐकवलंय. आता त्या सृष्टी रचनेविषयी आपले सद्ग्रंथ काय सांगतात? पुण्यात्म्यांनो, ज्याप्रमाणे विद्यार्थी शाळेत जातात, त्यांचा एक अभ्यासक्रम, पाठ्यक्रम त्यांचा निश्चित असतो. अभ्यासक्रम एक विशेष असतो आणि जे शिक्षक अभ्यासक्रमानुसार मुलांना शिकवतात, ज्ञान देतात, तेच योग्य शिक्षक असतात. आणि जे शिक्षक अभ्यासक्रमाबाहेरचं ज्ञान देतात ते शिक्षक योग्य नाहीत. ते अध्यापक मुलांच्या हिताचे नाहीत, त्यांच्या जीवनाचे नाशक आहेत. तर पुण्यात्म्यांनो, जे सद्ग्रंथाच्या विरुद्ध ज्ञान, शास्त्राच्या विरुद्ध ज्ञान जे संत सांगत आहेत आणि शास्त्रविधी त्यागून मनमानीचं आचरण करीत आणि करवून घेत आहेत, शास्त्रविधी त्यागून मनमानी पूजा करतायत, ते नाही स्वतः कुठला लाभ मिळवत आहेत जीवनाचा, नाही त्यांचे अनुयायी. यासाठी श्रीमद भगवद्गीता अध्याय 16 श्लोक 23 आणि 24 मध्ये सांगितलं आहे. 23 मध्ये म्हटलंय की शास्त्रविधी सोडून जे कोणी मनमानी आचरण करतात त्यांना ना काही सुख मिळत आणि ना त्यांची काही गती असते आणि ना कोणती सिद्धी प्राप्त होत, अर्थात व्यर्थ. श्लोक 24 मध्ये म्हटलंय की म्हणून अर्जुना तुझ्यासाठी
कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत शास्त्रच प्रमाण आहे. कर्तव्य म्हणजे जी शास्त्रानुसार साधना आहे, जी साधना आपण केली पाहिजे, आणि अकर्तव्य म्हणजे जे करण्यास अयोग्य आहे, ते सद्ग्रंथांमधूनच जाणता येतं. कोणी आपले लोकवेद दंतकथा ऐकवतात, त्याचा आपण स्वीकार केला नाही पाहिजे. तर आत्तापर्यंत जे ब्रह्माजी, विष्णूजी, शिवजींना हे म्हणत आलेले आहेत की पवित्र हिंदू धर्माच्या हे शास्त्राविरुद्ध ज्ञान देणारे आचार्य, गुरु, ऋषी, महर्षी हे सांगत आले आहेत की ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे अजरामर आहेत. त्यांचे कोणी माता पिता नाहीयेत आणि संपूर्ण ब्रह्मांडाचे रचनाकार हेच आहेत. तर ते शिक्षक योग्य नाहीत. ते शास्त्रविधी त्यागून लोकवेद सांगत आहेत. लोकवेद काय असतं? ऐकीव ज्ञान, जे कुठे प्रमाणित नसतं. आता तुम्हाला दाखवतो श्रीमद देवी भागवत. श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिव यांच्याविषयी काय माहिती सांगतात. आपण हे पहा, श्रीमद देवी भागवत, सचित्र मोटा टाईप, केवल हिंदी, गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित. याचे कोण आहेत? संपादक हनुमान प्रसाद पोद्दार, चिमणलाल गोस्वामी. प्रकाशक आणि मुद्रक आहेत गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाता का संस्थान. 3ऱ्या स्कंदात 123व्या पानावर 3रा स्कंद. भगवान विष्णू आपली माता दुर्गा हिची स्तुती करत आहेत. काय म्हणतात? तू शुद्ध स्वरूपा आहेस. हा संपूर्ण संसार तुझ्यापासूनच निर्माण झाला आहे. मी, ब्रह्मा आणि शंकर, विष्णूजी म्हणतायत, आम्ही सगळे तुझ्या कृपेमुळे विद्यमान आहोत. आमचा आविर्भाव म्हणजे जन्म, तिरोभाव म्हणजे मृत्यू, आमचा जन्म आणि मृत्यू होत असतो. फक्त तूच नियमित आहेस, जगत जननी आहेस, प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. हा प्रकृती शब्द लक्षात ठेवा. दुर्गाला प्रकृती पण म्हणतात. आता गीतेमध्ये सांगितले 14व्या अध्यायात 3, 4 आणि 5व्या श्लोकात, कारण हा कोडवर्ड आहे गीताजी. प्रकृती दुर्गेला म्हणतात. यावरून असं स्पष्ट होतं की ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा जन्म आणि मृत्यू होतो. भगवान शंकर म्हणाले, देवी, जर महाभाग विष्णू तुमच्यापासून प्रकट झाले आहेत, तर त्यांच्यानंतर उत्पन्न झालेले ब्रह्मा हे पण तुझेच बालक आहेत. मग मी तमोगुणी लीला करणारा शंकर तुझी संतान नाही का? अर्थात मलाही उत्पन्न करणारी तूच आहेस शिवे. संपूर्ण संसाराची सृष्टी करण्यामध्ये तू खूप चतुर आहेस. या संसाराच्या सृष्टी, स्थिती आणि संहारामध्ये तुझे गुण सदा समर्थ आहेत. या तिन्ही गुणांपासून उत्पन्न झालेले आम्ही, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमोगुण शंकर, ह्या तिन्ही गुणांपासून उत्पन्न आम्ही तिघे ब्रह्मा, विष्णू आणि शंकर नियमानुसार कार्यामध्ये तत्पर असतो. पुण्यात्म्यांनो, ह्या पवित्र देवी पुराणामध्ये या काही ओळींमध्ये स्पष्ट केलंय की श्री ब्रह्मा, विष्णू, महेश हे नाशवंत आहेत. त्यांचा जन्म आणि मृत्यू होतो. दुर्गा त्यांची माता आहे. आणि रजोगुणी ब्रह्मा, सद्गुणी विष्णू, तमोगुणी शिव आहेत. आणि चौथा कॉन्सेप्ट हा क्लिअर झालाय की हे फक्त नियमित कार्यच करू शकतात. ज्याचा जसा नियम आहे, ज्याच्या भाग्यामध्ये जे लिहिलं आहे त्यामध्ये ते परिवर्तन करू शकत नाहीत. जसं आहे तसंच देऊ शकतात. जसं कर्म आहे तसंच फळ त्यांना मिळतं. तसा त्यांचा नियम आहे आणि हे आपल्या सद्ग्रंथांमध्ये लिहिलं आहे. आता आपल्याला विस्तृतपणे दाखवतो.
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? माझं नाव वर्षा राजेश भावसार. आपण कुठून आलात? मी धुळे जिल्हा महाराष्ट्र येथून आलेली आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी BCom LLB केलेला आहे आणि मी लॉ प्रॅक्टिस करते. मी ॲडव्होकेट आहे. मी धुळे, नाशिक आणि मालेगाव येथे प्रॅक्टिस करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा 2013 मध्ये घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेण्याच्या अगोदर जी प्रचलित महाराष्ट्रामध्ये जी काही भक्ती साधना चालते त्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून करत आलेली आहे, बघत आलेली आहे. आमच्या घरामध्ये गणपती बसत होते. आम्ही लहानपणापासून गणपती बसताना त्याच्या सगळ्या नैवेद्य वगैरे बनवताना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. म्हणजे गणपती बसल्यावरती तर असं होतं की सकाळी उठून कुठून तरी फुलं आणायचे, मग त्याचा हार बनवायचा, तो गणपतीला घालायचा, नंतर गणपतीची आरती करायची. आरती घातल्यानंतर दोन्ही कान पकडून आणि मग उठबशा घालायच्या आणि झालेल्या चुकांची माफी मागायची. इतकी आस्था त्या गणपतीवर होती, कारण विघ्नहर्ता म्हणतात गणपतीला. नंतर देवीची पूजा आम्ही करायचो. नवरात्रामध्ये 9 दिवस आमच्याकडे अखंड ज्योत असायची, देवी बसायची. नवरात्रामध्ये जिथे गावाच्या बाहेर देवी बसवली जाते तिथे आम्ही पायी जायचो. म्हणजे शाळा सोडून, कॉलेज सोडून 9 दिवस आम्ही तिथे पायी जायचो आणि दर्शन करून, नारळ फोडून आणि मग घरी वापस यायचो. असा 9 दिवसांचा तो भक्ती साधनेचा प्रकार राहायचा. नंतर सत्यनारायणाची पूजा वर्षातून 2 वेळेस आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा व्हायची. सत्यनारायणच्या पूजेच्या वेळेस सगळ्या कॉलनीतल्या लोकांना प्रसादाला बोलवणं, सगळा तो प्रसाद बनवणं, ती पूजा अगदी यथोचित करणं, ती जी कथा सांगायचे सत्यनारायणाची गुरुजी येऊन ती सगळी ऐकणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो. या सर्व भक्ती साधनेतनं आपल्याला व आपल्या परिवाराला काही लाभ मिळाला का? नाही सर, या भक्ती साधनेतून जसं मला लक्षात येतंय त्यानुसार मला लाभ तर मिळाला नाहीये. उलट माझ्या आईची जी मृत्यू झालेली आहे ती भयंकर मृत्यू झालेली आहे. माझ्या आईला ब्रेन ट्यूमर झाला आणि त्या ब्रेन ट्यूमरमध्ये माझी आईचा मृत्यू झालेला आहे. माझी आईचं मी जे लहानपणापासून जे बघत आलेले आहे की तिने खूप साधना केली, तिची देवावर खूप श्रद्धा होती, देवीला ती खूप मानत होती. पण लहानपणापासून हे सगळं पाहत असताना सुद्धा 2012 मध्ये मी तिची अशी परिस्थिती पाहिलेली आहे की कुठलाही देव तिच्यासाठी धावून आला नाही, कुठलीही केलेली साधना तिला मिळाली नाही, त्याचं तिला फळ मिळालं नाही. लहानपणी जे आम्ही तिच्याकडे बघत होतो, ती जी व्रत उपवास करत होती, आम्ही पण तिच्यासोबत ते सगळं करत होतो. पण 2012ला जेव्हा तिला ब्रेन ट्यूमर झाला तेव्हा तिला हे सगळं काहीच कामात आलं नाही. म्हणजे आम्ही जवळ जरी तिच्या बसलेलो असलो, बेड रिडन होती ती, तिच्या जवळ जर बसलेलो असलो आणि तरी तिला असं ओळखू नव्हतं येत की तिची मी मुलगी आहे किंवा माझं नाव काय आहे किंवा काय आहे. तिला काहीच समजत नव्हतं, बोलता पण येत नव्हतं आणि तिला शेवटी दिसत पण नव्हतं. म्हणजे अशी भयंकर मृत्यू मी माझ्या डोळ्या देखत पाहिलेली आहे. जसं की तुम्ही सांगत आहात की जी अगोदरची साधना तुम्ही करत होतात त्या साधनेपासून तुम्हाला कुठल्या प्रकारचा लाभ नाही मिळाला, या उलट तुमच्या आईची परिस्थिती गंभीर होत गेली आणि ती अंथरुणाला खिळून अखेर तिचा शेवट झाला. तर संत रामपालजी महाराजांच्या साधनेबद्दल आपल्याला कशी माहिती मिळाली? संत रामपालजी महाराजांची साधना जी आहे ती अगोदर माझ्या मिस्टरांनी नाम घेतलं 2012ला. म्हणजे माझ्या आईची मृत्यू झाल्यानंतर त्यांनी ते नाम घेतलं आणि नंतर मग मला ते ज्ञान हळूहळू लक्षात आलं. पहिले तर माझा ह्या ज्ञानाला विरोध होता, कारण गुरुजी म्हणजे रामपालजी महाराज जे सांगतात की पिछले पाप कर्म से हरी चर्चा नास हुआ है, तसंच माझ्या बाबतीत होतं. 4 महिने मी माझ्या नवऱ्याला, माझ्या पतीला ह्या ज्ञानाबद्दल म्हणजे जे त्यांनी रामपालजी महाराजांकडून नाम घेतलं होतं त्याला खूप विरोध केला. मला हे मान्य नव्हतं की रामपालजी महाराजांना गुरु मानणं, भगवान मानणं आणि त्यांच्याकडून मंत्र घेणं हे मला मान्य नव्हतं. पण जसं जसं मी गुरुजींचं सत्संग, रामपालजी महाराजांचं सत्संग पाहिलं आणि ज्ञानगंगा पुस्तक जेव्हा मी वाचलं त्याच्यामध्ये जी दुर्गा देवीची जी काही उत्पत्ती किंवा सृष्टीची जी उत्पत्ती जी दाखवली आहे त्याच्यामध्ये जे मला दिसलं की खरंच माझ्या आईला जो प्रॉब्लेम झाला तो त्या दुर्गा देवीच्या तपश्चर्येमुळे किंवा दुर्गा देवीची जी साधना तिने केली त्याच्यामुळे जो तिला त्रास झाला ते मला लक्षात आलं. इतकं भावविव्हर होऊन त्या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा
जेव्हा लक्षात येतं की खरंच कुठेतरी काहीतरी चुकतंय, कारण लहानपणी भगवद्गीता आम्ही पाठ करायचो, म्हणायचो, शाळेमध्ये जे शिकवलं जायचं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ओम तत् सत, फक्त 3च मंत्र सांगितलेले आहेत आणि आमच्या गुरुने आम्हाला वेगळाच मंत्र दिलेला आहे, ओम भगवते वासुदेवाय नमः. मग तो ओम वासुदेव भगवते नमः हा मंत्र तर त्याच्यामध्ये नाहीये. ओम तत् आणि सत हे 3 मंत्र आहेत. मग हे ओम तत् सत काय आहे, हे लहानपणीचे प्रश्न आहेत. नंतर भगवद्गीतेत काय सांगतात की इंद्रियामध्ये मन मी आहे. मग मन जर कृष्ण भगवान स्वतः आहे आणि एकीकडे कृष्ण भगवान पुढे सांगतात की त्या मनाचं तू ऐकू नको अर्जुन, मन तुला विषय वासनांकडे घेऊन जाईल. मग या अशा काही सगळ्या गोष्टी ज्या लहानपणापासून मी पाहिल्या, ज्या सगळ्या मला दिसल्या आणि नंतर जेव्हा मी रामपालजी महाराजांचं सत्संग ऐकलं आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा मी जो एक सार निघाला त्याच्यातून असं समजलं की खरोखर रामपालजी महाराजांचं ज्ञानच खरं आहे आणि सत्य आहे. आणि मग 2013ला मी रामपालजी महाराजांची शरण ग्रहण केली. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा जी घेतली ती पूर्णपणे त्यांना परखून बघितल्यानंतरच घेतली. तर जेव्हा तुम्ही नामदीक्षा घेतली तर त्या नामदानाचा तुम्हाला काही लाभ झाला का? हो, नक्कीच. म्हणजे रामपालजी महाराजांकडून नाम घेतल्यानंतरच मला पहिला लाभ म्हणजे मला थायरॉइडचा खूप प्रॉब्लेम होता. थायरॉइडचा प्रॉब्लेम असा म्हणजे हायपर थायरॉइडकडे माझं कन्व्हर्जन होत होतं. म्हणजे चिडचिड करणं, रागवणं, संताप करणं, इतका क्रोध झाला होता की म्हणजे माझ्या मुलांनी जर काही केलं तरी मला ते सहन नव्हतं होत. म्हणजे मी इतकी चिडून बोलायची, एकदम संताप व्हायचा. पण जसं मी नाम घेतलं आणि जसं रामपालजी महाराजांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांनी सांगितलं की हे तुझं ठीक होऊन जाईल, तर ते खरोखरच माझं ठीक झालं. मला 1 महिन्यामध्ये तो परिवर्तन मला दिसलं आणि मला तो लाभ झाला. आता तुम्ही थायरॉइडसाठी काही औषधी घेता आहात का? नाही सर, जसं मला रामपालजी महाराजांनी आशीर्वाद दिला, जसं मला रामपालजी महाराजांनी प्रसाद दिला नामदीक्षेनंतर आणि माझा थायरॉइड पूर्णपणे बरा आहे. मला कुठल्याही प्रकारचं गोळ्या औषध मला काही लागत नाही. आणखीन काही लाभ झाला का? हो, एक तर महत्त्वपूर्ण लाभ मला असा सांगायचा आहे सर तुम्हाला की माझ्या मुलीला पॅरालिसिसचा अटॅक आला होता. म्हणजे ती 14 वर्षाची असेल, 9वीला होते ती. म्हणजे आम्ही नाम घेतलं होतं गुरुजी रामपालजी महाराजांकडून. 2 महिने झाले होते आम्हाला नाम घेण्याचे. मला असं वाटतं की ती माझी परीक्षा असेल, कारण नाम जेव्हा मी घेतलं तेव्हा मी जेव्हा टीव्हीवर सत्संग बघायचे तेव्हा बाकीचेच लोक मला अनुभव सांगताना दिसायचे. महाराष्ट्रातलं मला कोणी अनुभव सांगताना दिसलं नाही त्यावेळेस. तर तेव्हा मला थोडंसं डोक्यात आलं होतं माझ्या की म्हटलं हे तिकडचेच लोक दिसत आहेत ज्यांना अनुभव येतोय, महाराष्ट्रातलं तर कोणीच दिसत नाहीये. तर तो मला अनुभव असेल जो रामपालजी महाराजांनी दाखवून दिला असेल किंवा भगवानने दाखवून दिला असेल की घे बाई तू अनुभव मागते तर तुझ्याच जवळ तो अनुभव तुला दाखवतो बा मी. माझ्या मुलीला पॅरालिसिसचा अटॅक आला होता. माझ्या मांडीवर माझी मुलीची झालेली ती घटना आहे. माझ्या मुलीला पॅरालिसिस अटॅक आला तेव्हा तिचा हा जो चेहरा आहे तो पूर्णपणे कर्व होऊन तो एका साईडला झाला होता. तिचे डोळे पांढरे होऊन गेले होते, ते डोळे वरती नेले होते तिने. तिचं हे जे खालचं होठ असतं ते जांभळासारखं सुजून ते पूर्ण वाकडं होऊन गेलं होतं, खाली लटकून गेलं होतं. पूर्णपणे माझी मुलगी ज्याप्रमाणे ऊस रस काढण्यासाठी त्या यंत्रामध्ये टाकलं जातं आणि तो जसा पिळून निघतो त्याचप्रमाणे माझी मुलगी माझ्या मांडीवर पूर्णपणे पिळून निघाली होती. तिची दातखिळी पूर्ण बसलेली होती. माता म्हटलं अशा वेळेस करायचं काय? जर आम्ही त्या पोझिशनला माझ्या मुलीला उचलून जर दवाखान्यात नेलं असतं तर तुम्ही पण बघतायत सर किंवा सगळी दुनिया पण बघते की पॅरालिसिस झालेले लोक पूर्णपणे बरे होत नाहीत. ते जिवंत राहतील पण किंवा नाही पण राहणार किंवा पूर्णपणे कोणीच बरं होत नाही. काही ना काही त्यांच्यामध्ये डिफॉल्ट असतोच, फॉल्ट असतोच. पण रामपालजी महाराजांचं नाम घेतल्यामुळे आम्ही परमात्म्याची दया समजा की आम्ही एवढं दृढ होऊन गेलो होतो. म्हणजे माझे मिस्टर तर एवढे दृढ होते की रामपालजी महाराजच भगवान, तेच करतील, दुसरे कोणी करू शकत नाही. आम्हाला जे नाम घेतल्यानंतर, मंत्रदीक्षा घेतल्यानंतर चरणामृत म्हणून छोटी बाटली दिली जाते, प्रसाद म्हणून एक छोटीशी पुडी दिली जाते. तर ते चरणामृत आम्ही कपाटात ठेवलेलं होतं. जसं माझ्या मुलीला हा अटॅक आला, माझ्या मिस्टरांनी ते कपाटात ठेवलेली बाटली काढली आणि तिच्या तोंडात टाकायला सुरुवात केली. दातखिळी तर बसलेली होती, काही चरणामृत तिच्या तोंडात गेलं आणि काही खाली पडलं. पण जसं ते खाली पडलं तिच्या होठावर पडायला लागलं तसा जो पिळलेला होठ होता तो सरळ होऊन जागेवर बसला. तिचा जो चेहरा होता सर तो हळूहळू परत त्या जागेवर यायला लागला.
तेव्हा मला कळलं की नाही, आता जे पण होईल ते त्या बाटलीने होणार आहे. माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे बॉटल हळूहळू करून तिच्या तोंडामध्ये ती ओतली आणि जसजसं सगळं ते हळूहळू तिच्या शरीरामध्ये जायला सुरुवात झाली, तसतसं सर इतका अचंबित माझ्यासमोर झालेला चमत्कार आहे. माझी मुलगी जी एवढी पिळून निघलेली होती ती पूर्णपणे बरी आहे, पूर्णपणे सरळ झाली. म्हणजे अवघ्या 3 तासामध्ये माझी मुलगी माझ्या हातात मला जशी आहे तशी मिळाली. जर मी दवाखान्यात नेली असती, ती जर कुठल्या अंगाने वाकडी राहिली असती, तिचा जर चेहरा तशाचा तसा राहिला असता, तर सगळा पैसा एकीकडे आणि मुलगी एकीकडे अशी माझी परिस्थिती झाली असती. पण परमात्म्याच्या दयाने, रामपालजी महाराजांच्या कृपेने मला हे सगळं चमत्कार मला समोर दिसलेला आहे. म्हणून आज ब्रह्मा विष्णू महेश जरी खाली आले आणि त्यांनी जरी सांगितलं की तू ही भक्ती करते ती चुकीची आहे, तर मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही, तर फक्त रामपालजी महाराजांवरच विश्वास ठेवेल. कारण खरोखरच त्यांचं ज्ञान म्हणजे ज्ञान आहे. ताई, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला जे चमत्कार बघायला मिळाले, आपली मुलगी जिला अर्धांगवायूचा झटका आला होता आणि त्या झटक्यातून ती बाहेर आली, तर आता तुमच्या मुलीची परिस्थिती कशी आहे आणि कुठल्या प्रकारच्या गोळ्या औषधे ती घेते आहे का? माझी मुलगी आता एकदम व्यवस्थित आहे. जर कोणाला तिला भेटण्याची पाहण्याची इच्छा असेल तर ते नक्की आम्हाला संपर्क करू शकतात. ती आता इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. म्हणजे ती तेव्हा 9वीला होती आणि आता ती इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष करते आहे आणि एकदम व्यवस्थित आहे. तिला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, कुठल्याही प्रकारचं तिला औषध नाही, कुठल्याही प्रकारची गोळी नाही किंवा कुठल्याही डॉक्टरचा तिला सल्ला नाही. आपल्या अनुभवातून आपण सर्वसामान्य जनतेला काही संदेश देऊ इच्छिता का? मी सर्वसामान्य जनतेला, सुशिक्षित वर्गाला ही प्रार्थना करते की रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्या. रामपालजी महाराजांची जी पुस्तकं आहेत, ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, हे जे पुस्तकं आहेत त्याला वाचून बघा. जर मी हे ज्ञान समजून घेतलं नसतं, फॉर एक्झाम्पल जसं मी माझ्या नवऱ्याला पहिले विरोध केला, तो जर विरोध मी कंटिन्यू ठेवला असता आणि मी जर ते ज्ञान घेतलं नसतं, तर माझी मुलगी आज माझ्या हातात जिवंत नसती किंवा जिवंत असती तर ती वेगळ्या परिस्थितीमध्ये असते. हा मला या ज्ञानाच्या आधारावर मी त्या निकषापर्यंत पोहोचले. तसंच माझी सर्व समाजाला, सुशिक्षित समाजाला प्रार्थना आहे की आपलं जे जीवन आहे ते व्यर्थ गमवू नका. कारण कबीर साहेबांनी सांगितलेलं आहे, मानुष जन्म दुर्लभ है, मिले ना बारंबार, तरुवर से पत्ता टूट गिरे, बहुर नाही लगता डार. माणसाचा जन्म व्यर्थ गमवण्यासाठी नाही, तर सद्भक्ती प्राप्त करण्यासाठी आहे आणि ती सद्भक्ती फक्त रामपालजी महाराज देऊ शकतात, त्यांचं ज्ञान देऊ शकतं. जर कुणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा किंवा नामदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? रामपालजी महाराजांकडून जर नामदीक्षा घ्यायची असेल तर एकदम सोपं आहे. जे आता टीव्ही स्क्रीनवर जी खाली पट्टी चालू आहे त्या पट्टीवरती नंबर फ्लॅश होत आहेत, तर त्या नंबरला तुम्ही संपर्क करा. तुमच्यापर्यंत ज्ञानगंगा पुस्तक पण येईल, जगण्याचा मार्ग पुस्तक पण येऊ शकतं. तुम्हाला नामदान सेंटरचा पत्ता, फोन नंबर सगळं तुमच्यापर्यंत अवेलेबल होऊ शकतं. कारण महाराष्ट्रामध्ये आता ठिकठिकाणी नामदान केंद्र सुरू आहेत आणि त्यामुळे तुम्हाला नामदीक्षा सहज मिळू शकते. या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो? हा खूप चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. या नामदीक्षेसाठी खर्च तर काहीच येत नाही. उलट रामपालजी महाराज आपल्याकडून नामदीक्षेनंतर जे काही साहित्य लागणार आहे, मंत्राचं कार्ड, 3 वेळेसची जी आरती म्हटली जाते त्या आरतीचं पुस्तक, फोटो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री मिळतात. इथे पैशाचा विषयच नाही आहे सर. इतकं अनमोल ज्ञान परमात्मा सहज देतायत, रामपालजी महाराज सहज देतायत. त्याला पैसा एकदम शून्य गोष्ट आहे. म्हणजे पैसा तिथे लागतच नाही. निशुल्क नामदीक्षा आहे. धन्यवाद. सच साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित
आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.